नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकातर्फे इथे वॅकन्सी निघलेल्या आहेत वेगवेगळ्या पदासाठी, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे पण इंजिनिअरिंग, ITI किंवा फार्मासिस्ट जे पदवीधारक झालेले आहेत त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी वॅकन्सी इथे निघलेल्या आहेत। तर त्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे आणि कोणकोणत्या पदासाठी काय कोणती शैक्षणिक पात्रता राहणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे पत्रक दिलेलं आहे। तर याच्यामध्ये खाली जर आपण गेल्याच्या तर नंतर आपण इथे बघू शकता, तर इथे गट क साठी स्ववर्गातील 358 रिक्त पदाची इथे सरळ सेवा भरती निघलेली आहे। तर याच्यामध्ये संपूर्ण कोणकोणत्या पदासाठी अशी इथे वॅकन्सी राहणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर इथे बघू शकता खाली, तर इथे बघू शकता, तर www.mbmc.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला जर तुम्हाला नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर या वेबसाईटवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, इथे बघू शकता कनिष्ठ अभियंता याच्यासाठी टोटल 27 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। तर याचे वेतन श्रेणी पण इथे दिलेली आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी 2 अशा वॅकन्सी राहणार आहेत। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 1 अशी इथे वॅकन्सी राहणार आहे। त्याच्यानंतर बघू शकता लिपिक टंकलेखनसाठी इथे 3 अशा वॅकन्सी राहणार आहेत। त्याच्यानंतर सर्वेक्षकसाठी 2 अशा वॅकन्सी, नळ कारागीर प्लंबरसाठी 2 अशा वॅकन्सी, फिटरसाठी 1 अशी वॅकन्सी, मिस्त्रीसाठी 2 आणि पंप चालकसाठी 7। त्याच्यासोबत अनुरेखकसाठी 1 आणि वीजतंत्रीसाठी 1, कनिष्ठ अभियंतासाठी 1 आणि स्वच्छता निरीक्षकसाठी 5। त्याच्यासोबत यंत्रचालकसाठी 14। त्याच्यासोबत सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी याच्यासाठी 6 वॅकन्सी, अग्निशामकसाठी 241 अशा वॅकन्सी ते टोटल राहणार आहेत। त्याच्यासोबतच उद्यान अधीक्षकसाठी 3, लेखपालसाठी 5 आणि डायलिसिस तंत्रज्ञानासाठी 3, बालवाडी शिक्षकासाठी 4। त्याच्यासोबत खाली जर आल्याच्यानंतर GNM, जर ANM किंवा GNM झाला असेल तर त्याच्यासाठी GNMसाठी 5 आणि ANMसाठी 12। त्याच्यानंतर औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट याच्यासाठी 5 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। लेखापरीक्षकसाठी इथे 1 आणि सहाय्यक विधी अधिकारीसाठी 2 आणि वायरमॅनसाठी 1, ग्रंथपालसाठी 1 अशा टोटल 358 अशा जागासाठी ही भरती निघलेली आहे। तर इथे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख बघू शकता, इथे 12/8/2025 पासून सुरू झालेली आहे आणि 12/9/2025 मध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची इथे अंतिम तारीख सांगितलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे 12/9/2025 आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश उपलब्ध होण्यासाठी दिनांक परीक्षेपूर्वी 7 दिवस सांगितलेला आहे। ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक इथे www.mbmc.in या वेबसाईटवरती तुम्हाला सांगितलेलं आहे। आरक्षणानुसार इथे पदसंख्या सांगितलेली आहे, कोणकोणत्या आरक्षणाला इथे किती इथे जागा राहणार आहेत। ते बघू शकता कोणकोणत्या प्रवर्गासाठी इथे जातनुसार इथे वॅकन्सी दिली आहेत। खुला प्रवर्गासाठी 5 अशा वॅकन्सी येतात। EWS जर असेल तुमच्याकडं तर 3 अशा वॅकन्सी येतात। SEBC जर असेल तर 3 येतं। IMA व असेल तर 6 अशा। भज ड साठी इथे 1, भज क, भज ब, भज अ अशा संपूर्णसाठी 1 वॅकन्सी सांगितलेल्या आहे। ज साठी 4 आणि आणि ज साठी 1 सांगितलेले आहे। टोटल 27 वॅकन्सी इथे सांगितलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, तर शैक्षणिक पात्रता बघू शकता, इथे तुमचं सिव्हिल इंजिनियर आणि वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग इथे असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पण असणं इथे गरजेचं आहे, इथे सांगितलेलं आहे। ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इथे असणं गरजेचं आहे तुम्हाला। त्याच्यासोबत तुमचे इथे मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यासोबत इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट अशी तुमची स्पीड इथे असणं गरजेचं आहे। इथे टोटल इथे त्याच्यासोबतच पंप चालक गट क साठी बघू शकता शैक्षणिक पात्रता काय सांगितलेलं आहे, तर शैक्षणिक पात्रता तुमची SSC पास असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र इथे असणं तुमचं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं इथे गरजेचं सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये
अनुरेखक घटक अभियांत्रिकी सेवा याच्यासाठी बघू शकता शैक्षणिक पात्रता काय आहे, तर तुमची HSC म्हणजे 12वी पास असणं इथे गरजेचं सांगितलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं इथे गरजेचं आहे. तर इथे तुम्हाला बघू शकता परीक्षा शुल्क किती घेण्यात येणार आहे. तर परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्गासाठी 900 आणि माजी सैनिकसाठी फीस राहणार नाही. आणि वयमर्यादा कशी राहणार आहे, तर बघू शकता सर्व उमेदवारासाठी 18 ते खुला प्रवर्गासाठी 38 आणि मागास वर्गासाठी 43 आणि खेळाडू असेल तर 43. माजी सैनिक कमाल याच्यासाठी बघू शकता 3 वर्षाची ते सूट देणार आहेत आणि मागाससाठी 3 आणि दिव्यांग असल्यास 45 आणि पदवीधर असेल तर इथे 55 आणि भूकंपग्रस्त असेल तर 45. अशा प्रकारची वयमर्यादा इथे राहणार आहे. तर मित्रांनो इथे परीक्षेचे स्वरूप कसे राहणार आहे तर बघून घेऊ शकता. इथे परीक्षेचे स्वरूप कसे राहणार आहे तर परीक्षेमध्ये बघू शकता प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखक, वीजतंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, उद्यान आणि अधीक्षक आणि डायलिसिस तंत्रज्ञान असे वेगवेगळ्या ह्याच्यासाठी इथे तुमची एक एक्झाम घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट. टोटल मार्क तुमचे 200 आणि नंबर ऑफ क्वेश्चन 40 आणि इथे टोटल बघू शकता सब्जेक्ट मार्क ॲज पर क्वेश्चन इथे दिलेले आहेत. तर टोटल मार्क 40 असा इथे तुमचा पेपर राहणार आहे. तर बघू शकता इथे त्याच्यानंतर लेखपाल व लेख परीक्षा या पदाकरिता पण इथे अशाच प्रकारची इथे 120 मिनिटाची एक इथे एक्झाम राहणार आहे. टोटल बघू शकता मराठीसाठी इथे मार्क 30 राहणार आहेत. मार्क पर क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क इथे राहणार आहेत आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 15 राहणार आहेत. इंग्रजीसाठी 2 नंबर ऑफ क्वेश्चन इथे 15 राहणार आहेत. टोटल मार्क इथे 200 राहणार आहेत. वेगवेगळ्या पदासाठी असेच राहणार आहे. तर बघू शकता यंत्रचालक, सहाय्यक अग्निशामक केंद्रासाठी इथे मार्क ऑफ 100च राहणार आहेत. तर अशा प्रकारची वॅकन्सी होती मित्रांनो. तर नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.